हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय. सत साहिब गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस दी नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान. निराकार निर्विषम काल जाल वैबंधनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशोन्दुनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निरतल. उज्ज्वल हीरंबर हरदमं बेपरवा था है वार पर नहीं मद्दतम. दिव जो सुमर सिद्ध होई गणनायक गलताना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिधि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सतपुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष शेष मुख गावे पूजय आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि आधारा ध्यावे शेष 88. उतर बहु जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि आधारा ध्यावे शेष 88. उतर बहु जल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बांधी जो मैं गुलाम. कुत्ता हूँ गुरु देव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जांखें चोवा जाऊं. तो करो तो बावड़ो दूर दूर करो तो जाऊं. जो राखो तो ही रहूं जो देवो सुख. जय इब कै सतगुरु मिले. जय इब कै सतगुरु मिले. सब दुख आखों रो. चरणों ऊपर शीस धरूं कहूँ जो कहनी हो.
कबीर गुरु जी मिलेंगे, पूछेंगे कुशलात, आदि अंत की सब कहूँ अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाई, हमसे तुमको बहुत है, तुमसे हमको नहीं। तुमरे विसारे क्या बने, मैं किसकी शरण में जाऊं, शिव ब्रंच मुनि नारदा, तिनके हृदय न समाऊं। अवगुण किए तो बहुत किए, करत न मानी हार, बावे बंदा बख्श दियो, बावे गर्दन उतार। अवगुण मेरे बाप जी, बख्शो गरीब नवाज, जो मैं पूत कपूत हूँ, बहुर पिता को लाज। मैं अपराधी जन्म का, नख सिक बरे विकार, तुम दाता दुख भंजना, मेरी करो संवार। सूरत करो मम साइया, हम हैं भव जल माही, आप ही बह जाओगे जो तुम न पकड़ोगे बाँ। हे बंदी छोड़ दयाल जी, तुम तक हमारी दौड़े, जैसे काग जहाज का, अब सूजत और न ठोरे। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनाकार, कुळाचे मालक कबीर साहेबजी कबीर परमेश्वरांच्या असीम कृपेने तुम्ही सत्संग ऐकायला उपस्थित झाला आहात. सत्संगाने आपल्याला माहीत होते की आपण मनुष्य जीवन प्राप्त करून काय काय कार्य करत आहोत, काय करायला पाहिजे, आपले इथे उद्दिष्ट काय आहे जन्माचे व मरणाचे, आपण इथे किती भयंकर यातना सहन करत आहोत, किती आपल्याला कष्ट पडतात, किती संकटे येतात, आपत्ती येतात, नैसर्गिक संकटे पण येतात, आणि आपण इथे कोणत्या कारणाने राहत आहोत याची माहिती सत्संगाने होते. आणि सत्संग केवळ कबीर परमेश्वरांनीच येऊन सांगितला आहे, ऐकवला आहे. परमेश्वर कबीरजींशिवाय दुसऱ्या कोणाकडे हा सत्संग नव्हता, आणि कबीर परमेश्वरांनी हा जो सत्संग अर्थात तत्वज्ञान स्वतः येऊन सांगितला होता, आणि मग तो लिपिबद्ध केला गेला, ज्याला सूक्ष्म वेद म्हणतात, ज्याला सच्चिदानंद घनब्रह्मांची वाणी म्हणतात, जिला कबीर वाणी म्हणतात, त्या कबीर वाणीमध्ये हा सत्संग आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या सद्ग्रंथात सद्ग्रंथ लिहिला होता, दुसऱ्या सद्ग्रंथात सूक्ष्म वेद सोडून त्याला आपले गुरुजन समजू नाही शकले. जे तत्वज्ञान त्यात विद्यमान होते, आपल्या पवित्र हिंदू धर्माचे जे गुरुजन होते, ते त्या सद्ग्रंथांना योग्य समजू शकले नाहीत. त्यामुळे ते आपल्याला सत्संग नाही सांगू शकले. सत्संगाचा अर्थ होतो सतचे अनुसरण, सत्ज्ञानाची प्राप्ती, आणि मग त्याच्याप्रमाणे सत्साधना क्रिया आपली असेल तर आपण सत्संग करत आहोत.
सत्याची साथ करत आहोत. याच्या व्यतिरिक्त आपण सत्संग नाही करत आहोत, नाही ऐकत आहोत आणि नाही आपण सत्संग सत्याबरोबर चालत आहोत, ज्या कारणाने आपली इथे जन्म आणि मृत्यूची ही व्यवस्था समाप्त झाली नाही. आणि जोपर्यंत जन्म आणि मृत्यू राहील, जीवाला शांती नाही मिळणार. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये म्हटलं आहे की अर्जुन, तू सर्वस्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्याच परमेश्वराच्या कृपेने तुला सनातन परमधाम, परमशांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. परमशांती आणि आपल्या शरणाच्या बाबतीत सांगत आहे की जर माझ्या शरणात राहायचे असेल तर गीतेचे अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 5 व 7 मध्ये माझ्यात भाव असणारा बन, माझ्यावर श्रद्धा ठेव, अन्य देवतांची पूजा सोडून दे, फक्त माझीच भक्ती कर, माझ्यात मन लावून राहा, माझ्यावर भाव ठेव आणि माझेच स्मरण कर आणि युद्ध पण कर. माझ्या शरणी राहण्याचे हे कार्य आहे की युद्ध पण करायला लागेल. तर युद्ध जिथे होईल तिथे शांती नावाची वस्तू नाही. मग म्हणतो की जर तुला परमशांती पाहिजे तर तू त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेनेच तू परमशांतीला, सनातन परमधामाला प्राप्त होशील. आपल्याविषयी सांगतो गीता ज्ञानदाता गीताध्याय नंबर 2 श्लोक 12 मध्ये, गीताध्याय नंबर 4 श्लोक 5 व 9 मध्ये, गीताध्याय नंबर 11 मंत्र 2 मध्ये म्हणतो की माझे व तुझे खूप जन्म होऊन गेले आहेत, तू जाणत नाहीस, मी जाणतो. याने सिद्ध आहे की गीता ज्ञानदाता पण जन्म आणि मृत्यूच्या दीर्घ रोगाने ग्रस्त आहे. आणि जोपर्यंत जन्ममृत्यू आहे परमशांती नाही मिळू शकणार. यासाठीच श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये हे स्पष्ट केले आहे की उलटा लटकलेला संसार रूपी वृक्ष आहे. याच्या वरच्या बाजूला जी मुळे आहेत ती समजा मूळ मालक आहे, पूर्ण ब्रह्म आहे, सच्चिदानंद घनब्रह्म, जो सगळ्यांचे धारण पोषण करतो, सगळ्यांचे पालन करतो आणि ज्याच्यापासून सगळ्या ब्रह्मांडांची उत्पत्ती झाली आहे. जसे मुळापासून म्हणजे मुळापासूनच झाडाला आहार प्राप्त होतो आणि मुळामुळेच रोप वृक्ष बनतो, फळतो, फुलतो. वरती मूळ तर तो दिव्य परमपुरुष आहेत, परम अक्षर ब्रह्म आहेत, पूर्ण ब्रह्म आहेत आणि तिन्ही गुणरूपी खाली लटकलेल्या शाखा आहेत. मधला जो भाग आहे, खोड व मोठी फांदी व तिच्या फांद्या, तर याच्याविषयी गीता ज्ञानदाता अल्पज्ञता सिद्ध करत आहे की मला याचे पूर्ण ज्ञान नाहीये. गीताजी अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 2 मध्ये म्हटले आहे की तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. मग 3 मध्ये म्हटले की हे या संसाररूपी वृक्षाच्या जे याची माहिती मी नाही ठेवत किंवा विचार काळाचा अर्थ आहे की जे तुझे व माझे गीतेचे डिस्कशन चालू आहे, विचार मंथन चालू आहे, यात मी नाही सांगू शकणार, कारण याच्या आदी व अंत याचे मला ज्ञान नाही. यासाठी गीताध्याय नंबर 4 श्लोक नंबर 34 मध्ये म्हटले की तू सर्व त्या तत्वदर्शी संताकडे जाऊन त्या परमात्म ज्ञानाला समजून घे. ते तत्वदर्शी संत तुला त्या परमात्म्या विषयी माहिती देतील, त्या परमाक्षर ब्रह्मची पूर्ण डिटेल सांगतील. जेव्हा तुला तो तत्वदर्शी संत भेटेल, गीताजी अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 3 व 4 मध्ये हे स्पष्ट केले आहे. त्यानंतर त्या तत्वज्ञान रूपी शस्त्राने त्या अज्ञानरूपी अंधकाराला दूर करून म्हणजेच तत्वज्ञानाला समजून त्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यावर साधक पुन्हा परतून संसारात नाही येत. आणि त्याच परमेश्वराकडून सर्व संसाराची म्हणजे संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्ताराला प्राप्त झाली आहे. अर्थात त्याच परमेश्वराने सर्व ब्रह्मांडांची रचना केलेली आहे आणि त्याच परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. मी त्यालाच शरण आहे
आणि त्याचीच भक्ती केली पाहिजे. गीता ज्ञानदाता सांगत आहे की मी पण त्यालाच शरण आहे, त्याचीच भक्ती करत आहे. गीताध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 तर सांगत आहे की तू सर्वस्व भावाने त्याला शरण जा, ज्याच्या कृपेने तुला परमशांती व सनातन परमधाम प्राप्त होईल. आणि गीतेच्या अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 63 म्हटलं आहे की हे गीतेतील गूढाहूनही गूढ रहस्य आहे, गुप्ताहूनही गुप्त ज्ञान तुला ऐकवलंय. तू जसे योग्य वाटेल तसे कर. मला शरण राहायचे असेल तर जन्म मृत्यू तुला देखील व मला देखील, पण शांती नावाची गोष्ट नाही, युद्ध करावे लागेल. आता निर्णायक ज्ञान नावाची गोष्ट चालू आहे गीतेमध्ये. 18वा अध्याय शेवटचा अध्याय आहे, शेवटचे श्लोक चालू आहेत जवळजवळ. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकामध्ये हे स्पष्ट केले आहे की तू आता त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेनेच तू परमशांती व सनातन परमधामाला प्राप्त होशील. आणि स्वतःची स्थिती सांगितली की माझे व तुझे नेहमी जन्ममृत्यू राहणार जर मला शरण राहिलास तर. 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात म्हटलंय की तू निर्णय घे. आता विचार कर तुला काय करायचे ते. मला शरण राहायचंय का त्या परमेश्वराला शरण जायचंय? त्याला शरण जायचे असेल तर तत्वदर्शी संतांकडून त्याचे ज्ञान प्राप्त कर, मी नाही जाणत. आणि हे गुप्ताहूनही गुप्त गीता ज्ञान मी तुला सांगितले, गुप्ताहूनही गुप्त. गीताजीच्या 18व्या अध्यायातील 64व्या श्लोकात परत गुप्ताहूनही गुप्त भेद अजून सांगत आहे. ज्या विषयी मी तुला त्याला शरण जायला सांगत आहे तो परम अक्षर ब्रह्म माझा पण इष्ट आहे, माझा पण पूज्य देव आहे. इथे अनुवाद करणाऱ्यांनी गडबड करून ठेवली आहे. यात लिहिलं आहे की तू माझा प्रिय आहेस म्हणून गुप्ताहूनही गुप्तभेद अजून सांगतो, परत ऐक. गुप्त ज्ञान तर पहिले 18व्या अध्यायाच्या 63व्या श्लोकात सांगितले आहे की गुप्ताहून गुप्त ज्ञानभेद हा गीतेतला मी सांगितला. आता अजून एक गुप्ताहूनही गुप्त सांगतो की हा माझा पूज्य देव आहे, माझा इष्ट आहे. तर पुण्यात्म्यांनो, त्या परमाक्षर ब्रह्मची भक्ती न केल्याने आपण अजूनपर्यंत जन्म आणि मृत्यूच्या दीर्घ रोगाने ग्रस्त आहोत. जोपर्यंत हे जन्म मृत्यू आहेत शांती नाही. आज आम्ही व तुम्ही सगळे आपल्या परिवाराला आणि आपल्या संपत्तीला आपले म्हणून बसले आहोत. आणि इथे घर व गाडी खरेदी करण्यात, मोठ्या मोठ्या फॅक्टरी बनवण्यात, MLA, MP, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री बनण्याच्या इच्छेने आपण संपूर्ण मनुष्य जीवन वेस्ट करतो, वाया घालवतो. आणि एका सेकंदाचा कोणता कोणाला विश्वास नाही, कोणाचाही. एका सेकंदात नाही माहीत केव्हा इथे काय संकट कोसळेल. आणि तरी पण आपण इथे व्यवस्थित आहोत, तरी पण इथून मन दूर होत नाही, कारण आपल्याकडे काही पर्याय नाही. अजून करायचे काय? कारण की या मनाला तर कोणी ना कोणी पाहिजे, कुठे ना कुठे काहीतरी संकट ओढवून घ्यायला. हे तर जीवाला एका स्थानावर टिकू देत नाहीत. ऋषी महर्षींनी प्रयत्न केले, तत्वदर्शी संतांच्या अभावाने परमात्मा प्राप्तीसाठी भरपूर प्रयत्न पण केले आणि खूप कठीण साधना पण केल्या, पण या मनाने त्यांना पण वाईट रीतीने भ्रमित ठेवले आणि कोणते ना कोणते कारण बनवून त्यांना पण नष्ट करून टाकले. आता कारण काय आहे की जोपर्यंत आपल्याला परमक्षर ब्रह्मची साधना आणि तत्वदर्शी संत मिळणार नाहीत, तोपर्यंत आपण जी साधना करत आहोत त्यावरून मन नाही दूर होऊ शकत. ज्याही क्रिया आपण करतो त्यातच आपण आसक्त राहतो. आणि सद्गुरू मिळाले तर आपल्याला ज्ञान मिळेल की आपण इथे राहणारे नाही आहोत, तुम्ही इथले रहिवासी नाहीत, तर इथे तुम्हाला विवश केलेलं आहे. इथे तर आपणा सर्वांना बाय फोर्स अडकवून ठेवलंय, अशा बंधनांनी आपणास बांधून ठेवलंय. आपण या चरमदृष्टीने बघू शकत नाही. परमेश्वराच्या तत्वज्ञानाने मग त्या बंधनांचा आपणास आभास होईल आणि त्यांना आपण योग्य पद्धतीने समजू शकू की कोणकोणती बंधने, कोणकोणत्या दोऱ्यांनी आपल्याला बांधून ठेवलं आहे. आता इथे ब्रह्मा, विष्णू, महेश पण याच बंधनात
याच बंधनात बांधले गेले आहेत, कर्मबंधनात. आणि ब्रह्म पण इथेच बंधित आहे, कारण तो इथला स्वामी आहे, याच्या बाहेर तो जाऊ नाही शकत. आणि परब्रह्म पण त्याच्या लोकात हा देखील कैद आहे. केवळ एक परमक्षर ब्रह्म आहे, जो स्वतंत्र परमात्मा आहे, पूर्ण ब्रह्म, ज्याला सत्यपुरुष पण म्हणतात. आणि तो सतलोकात राहतो. आणि तुम्ही सगळे सतलोकात राहत होतात. आणि तिथून आपण आपल्या चुकांमुळे इथे या काळाच्या लोकात आलो. हा काळाचा लोक आहे. 21 ब्रह्मांड आहेत याचे. आणि इथले विधान आहे, जन्म आणि मृत्यू नेहमी असेलच. जसे कर्म कराल तसेच फळ इथे तुम्हाला मिळेल या 21 ब्रह्मांडात. तुम्ही वाईट कर्म केले असेल तर वाईट फळ भोगायलाच लागेल. चांगले कर्म केले असेल तर चांगले फळ तुम्हाला मिळेलच मिळेल. परंतु जन्म आणि मृत्यू आणि हा कर्माचा भोग दंड तुम्हाला भोगायलाच लागेल आणि नेहमी याला फेस करायला लागेल. केवळ एक परमक्षर ब्रह्म आहे, जे आपल्या या जन्म आणि मृत्यूच्या रोगाचा नाश करू शकतात. आणि सोबत आपल्या ज्या प्रारब्धात, प्रारब्ध म्हणतात, तुम्ही तुमच्या एका जीवनात, वर्तमान जीवनात जे पण सुख वा दुःख जे पण तुमचे लिहिलेले आहेत, तुम्ही फक्त तेच भोगत आहात. आणि केवळ परमक्षर ब्रह्म या प्रारब्धात परिवर्तन करू शकतात. कारण की पुण्याने सुख मिळते आणि पापाने दुःख होते, संकटे येतात. जर आपले पापच समाप्त झाले प्रारब्धातले, तर आपल्या जीवनात सुख मिळू शकेल. जसे कोणाच्या पायात काटा टोचलाय आणि काट्यामुळे दुःख आहे आणि काटा निघतात सुख मिळेल. तर आपल्या कर्माचे काटे टोचलेले आहेत आणि यांना ना ब्रह्माजी काढू शकत, ना विष्णूजी, ना शिवजी, ना श्रीराम, ना श्रीकृष्ण, आणि नाही हा ब्रह्म. केवळ परमक्षर ब्रह्मच या काट्यांना काढू शकतो. आणि त्याच्याकडेच ते हत्यार आहे, जे आपल्या पापरूपी काट्यांना काढू शकतात आणि आपल्या जीवनरूपी प्रवासाला साफ करू शकतात, त्या रस्त्याला साफ करू शकतात. तर आपण त्या परमक्षर ब्रह्मची भक्ती न करता, आपण त्यांच्याकडे आर्जव न करता, आपण त्या भगवानाकडे आर्जव करत राहिलो, त्यांची स्तुती, प्रार्थना, भक्ती करत राहिलो, जो तुमच्या प्रारब्धाचा किंवा कोणत्या संचित कर्माचा नाश नाही करू शकत, ते संपवू नाही शकत. आणि त्याच कारणाने आपल्याला शांती नाही मिळत. आता जसे कोणी एक भक्त आहे, श्रद्धाळू आहे, चांगला आत्मा आहे, तर तो असाही भक्तीसाठी संताकडे जातो. त्याचे पूर्वीचे संस्कार इतके चांगले असतात की ते भक्ती, भगवान याच्याशिवाय राहू नाही शकत. आणि ते जातात संतांकडे तत्वदर्शी संत समजून. आणि तिथे जसे पण त्यांना ज्ञान दिले जाते, ते श्रद्धाळू, बिलीवर असतात, विश्वासू असतात. जे गुरुजींनी सांगितले ते हात जोडून आणि नतमस्तक होऊन स्वीकार करून आणि त्यावर आरूढ होतात. त्यांना माहीत नाही की हे नीम हकीम आहेत, त्याच्याकडे सत्साधना नाही आहे, परंतु ते त्यांना पूर्ण संत मानून साधना करू लागतात, साधना करायला लागतात. आणि जे दुःखी असतात, ते दुःखाचा नाश करण्यासाठी, संकट निवारणासाठी पण संतांचाच शोध करतात. पहिले तर आपण भटकत राहतो, जशा आपल्या परंपरागत साधना असतात. कोणत्या मंदिरात जातो वा कोणत्या समाधीवर जातो, तिथे डोकं वगैरे आपटून थकून जातो, कोणताही लाभ होत नाही. कोणी सांगतो तिथे एक संत आहे, त्याच्या आशीर्वादाने तुमचे दुःख निवारण होईल, तर तो तिथे जातो. तो संत जाताच आपल्याला काही क्रिया करायला सांगतो. असे करा, इतके दान करा, असे करा, असे असे अनुष्ठान करा, या मंत्रांचा जप करा, तुमचे हे संकट ठीक होईल. तुम्ही असेच करता. जेव्हा तिथे 2-3 वेळा तुम्ही जाता, मग ते म्हणतात, जेव्हा तुम्हाला आराम नाही मिळत, तुम्ही प्रार्थना करता,
की मला काही आराम नाही मिळाला, तर ते काय म्हणतात, बाबा हे बघ, हे तर तुमच्या प्रारब्धात लिहिलेलं आहे, प्रारब्धात तुम्हाला भोगावंच लागेल. आणि प्रारब्धाचे जे पाप आहे ते भोगूनच समाप्त होते. आणि मग उदाहरण देतात, जसे भगवान विष्णू अवतारात श्री रामचंद्र आले होते. विष्णूजींना शाप दिला होता नारदांनी की तू एक जीवन आपल्या पत्नीच्या वियोगात घालवशील. असेच झाले. आणि मग श्रीरामाचा म्हणजेच विष्णूंचा आत्मा श्रीकृष्ण बनले आणि श्रीराम रूपात श्रीकृष्णाने म्हणजेच श्रीरामाने बालीला मारले होते, सुग्रीवाचा भाऊ, एका झाडाच्या आडून धोक्याने. तर श्रीकृष्ण रूपात त्या कर्माचा पण भोग श्रीकृष्णाला भोगावा लागला. वालीचा आत्मा एक शिकारी झाला आणि विषारी बाणाने भगवान श्रीकृष्णाच्या तळपायात बाण मारून त्यांचा वध केला. अशा प्रकारे मग हे जे तत्वज्ञानहीन संत आहेत, मग ते कथा ऐकून आपल्याला स्वतःला सोडवून घेतात आणि सांगतात, बघा, भगवानांना सुद्धा कर्माचा दंड तर भोगावाच लागला. तर त्यावेळी तो भक्त संतुष्ट होतो, परंतु तो पापरूपी काटा तरीसुद्धा बोचतच राहतो. आणि जोपर्यंत तो पापरूपी काटा नाही निघणार तोपर्यंत चैन नाही पडू शकत. मग भले कितीही खटाटोप केला आणि कितीही सांत्वना देऊ दे त्याला, मग तो दुसऱ्याकडे जातो. तिथे पण त्याला आराम नाही मिळत, मग तो थकून मग तिसऱ्याकडे जातो. जेव्हा तिथून पण त्याला आराम नाही मिळत, किंवा तो मरून जातो, किंवा मग अजून चुकीची कामे करू लागतो, दारू पिऊ लागेल, त्या टेन्शनला कमी करण्यासाठी, किंवा मग चोरी करू लागेल टेन्शन कमी करण्यासाठी. कारण कोणाला निर्धनतेमुळे दुःख आहे, त्याला श्रीमंत बनण्याची इच्छा आहे, चोरी लुटमार करून किंवा कोणते अजून चुकीचे काम करून. अशा प्रकारे कोणताही प्राणी कधीही शेठ नाही होऊ शकत, धनी नाही बनू शकत, तर दुप्पट पापकर्म वाढवून आपले कर्म बिघडवू शकतो. तर याच कारणाने पुण्यात्म्यांनो, आज सगळ्या मानवांची जवळजवळ म्हणजे 90% माणसाची वृत्ती खूप बिघडली आहे. भगवानाची भीती राहिली नाही, आस्था समाप्त होऊ लागली आहे. वर मनाने जरी आपण रामराम म्हणत असलो तरी आत विकार, आत सगळी कुबुद्धी जशीच्या तशी विद्यमान आहे. आणि आपला सर्व प्रकारे व्यवहार बिघडला. मायाच आपल्याला सगळीकडे दिसत आहे. याचे कारण हे खोटे संत आहेत. हे तत्वज्ञानहीन नीम हकीम जे संत गुरु बनून बसले आहेत, हे मंडलेश्वर, हे याचे मुख्य कारण आहेत. कारण यांनी सद्ग्रंथांना समजून घेतले नाही आणि आपल्याला चुकीचा रस्ता दाखवला. आणि श्रद्धाळू गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे जीवाची बाजी लावतो. कारण त्यांना हवं असतं की त्यांचं कष्ट निवारण व्हावं, मला जी टार्गेटेड वस्तू हवी आहे ती मिळू दे. हेच कारण होते की रावणाला त्याच्या नीम हकीम गुरुने राक्षस बनवले. रावण ब्राह्मण होता आणि त्याच्या गुरुकडून त्याने सगळे शिक्षण प्राप्त केले. त्याने गुरुजींसमोर ही इच्छा ठेवली की मी राजा बनू इच्छितो आणि सगळ्या सुविधा असू दे माझ्याजवळ. तेव्हा रावणाच्या गुरुने सांगितले की भगवान शिव हे तमोगुणी शिव, हे सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत, मृत्युंजय आहेत, कालज्ञ आहेत आणि रिद्धी व सिद्धीचे हे दाता आहेत. हे तुला खूप धन देऊ शकतात जर ते प्रसन्न झाले तर. आणि सांगितले की वेदात यांचाच महिमा आहे. वेदांना प्रत्येक प्राणी खरे मानतो आणि वेदांच्या आधाराने कोणी सांगतो की हे वेदात असे लिहिले आहे, तुम्ही असे करा, तर आपण त्याला शास्त्रानुकूल साधना समजून करतो आणि करायला पण पाहिजे. परंतु ते नीम हकीम गुरु समजू नाही शकले की वेदात
शिव आणि शंभू कोणासाठी संबोधले आहे? आता तिथे वेदात जो शिव आहे तो परमक्षर ब्रह्मसाठी आहे. आणि शंभूचा अर्थ पण होतो तो एक शंभू असतो, एक स्वयंभू असतो. स्वयंभू तर परमेश्वर आहे, जे कधी जन्म नाही घेत, ते स्वयंभू आहेत, म्हणजेच स्वतःच प्रकट आहेत. आणि शंभूचा अर्थ होतो जो सुखदायी भगवान आहे. तर आपण वेदांच्या प्रमाणे जसे आपल्या मुलाचे नाव ठेवतो, असेच त्या काळाचा मुलगा तमोगुणी शिवला सुद्धा आपण त्या परमक्षर ब्रह्मचे नाव घेऊन संबोधू लागलो. हे या निमहाकीम गुरूंच्या मुळे तर रावणाला सांगितले गेले की याची पूजा केल्याने आणि घोर तप केल्याने हा प्रसन्न होईल. आता जसे पण गुरुजींनी सांगितले होते, रावणाने आपल्या जीवाची बाजी लावली. आपल्या भगवान शंकराला खुश करण्यासाठी इथून शिरपण अर्पण केले, इथून कापून आपली तलवार अशी मारून आणि अर्पण केले. तर जसे कर्म कराल तितके फळ ते अवश्य देतात. तर भगवान शिवने त्याला त्याचे ते शरीर ॲज इट इज पूर्ववत करून दिले. असे 10 वेळा त्याने शिर दिले आणि 10ही वेळा त्याला जिवंत केले भगवान शिवने. इतकी शक्ती या भगवानांच्यात आहे की जोपर्यंत जीवात जीव आहे आणि अशा परिस्थितीत जरी त्याला असे काही झाले तर हे त्याला स्वस्थ करू शकतात. स्वस्थचा अर्थ हा नाही की त्याच्या जसे कर्मदंडाच्या कारणाने कोणता रोग आहे तर रोगनाश हे नाही करू शकत, ते भोगावेच लागतात. फक्त हे आहे की त्याच्या निमित्ताने त्याने हे केले तर ॲज इट इज त्याला जोडले. जसे श्रीकृष्ण आणि अर्जुन गेले होते मोरध्वज राजाच्या घरी, त्याच्या मुलाला करवतीने चिरले, मृत्यू झाला, मग त्याला परत जिवंत केले, कारण त्याचे संस्कार होते, अजून शिल्लक होते त्याचे जीवन. परंतु तेच श्रीकृष्ण आपला सख्खा भाचा अभिमन्यू त्याला जिवंत नाही करू शकले, जो महाभारताच्या युद्धात चक्रव्यूहात मारला गेला होता. सुभद्रा रडत होती, श्रीकृष्ण रडत होते, म्हणजे सुभद्रा श्रीकृष्णाची बहीण होती. ते जिवंत नाही करू शकले कारण अभिमन्यूचे आयुष्य इतकेच होते, त्याचे प्रारब्ध पण तितकेच होते, म्हणून ते कोणतेही परिवर्तन श्रीकृष्ण अर्थात विष्णू नाही करू शकले. श्रीकृष्ण म्हणजे विष्णू आणि शिव म्हणजे ब्रह्म, हे तिन्ही एकाच स्तराचे एकसारखे शक्तियुक्त प्रभू आहेत. यात कोणता फरक नाही आहे, फक्त त्यांच्या विभागाचे अंतर आहे. जसे एकतर गृहमंत्री आहेत, एक सैरसपाटा पर्यटन मंत्री, यांचे विभाग मंत्री होण्याने त्यांच्या महिम्यात फरक पडतो सामान्य माणसाच्या दृष्टीने, परंतु त्यांच्या शक्तीत फरक पडत नाही आहे. पोस्ट एकसारखीच आहे. तर भगवान श्री शिवजींना परमअक्षर ब्रह्म मानून, मृत्युंजय मानून रावणाने भक्ती केली आणि सिद्धी मागितली, रिद्धी मागितली. सिद्धी आकाशात उडण्याची, रिद्धी धन मागितले, दिले धन भरपूर. इतके धन दिले की सोन्याची लंका बनवली. रावणाच्या राज्यात, लंकेच्या बाजारात हिरे मोती असे विकले जात जसे कर्नालच्या मंडईत धान्य विकले जाते. असा त्याचा व्यापार होत असे. इतका धनी राजा झाला, परंतु सत्साधना न मिळाल्याने, तत्वदर्शी संत न मिळाल्याने ते जसेच्या तसे राहिले त्याचे सगळे. ती सोन्याची लंका पण तिथेच राहिली आणि माकडे त्या सोन्याच्या विटा उचलून उचलून समुद्रात फेकत आहेत आणि सहपरिवार नष्ट झाला आणि नरकात टाकला गेला. तर पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपल्याला तत्वदर्शी संत नाही भेटणार, आपण या मनुष्य जीवनाला सफल नाही करू शकत. तर जेव्हा आपण इकडे तिकडे जातो तेव्हा ते संत आपल्याला पहिले तर आपल्याला काही क्रिया सांगतात, मग शेवटी फायनल करतात की तुमच्या कर्माचा दंड तुम्हाला भोगावाच लागेल. आता आपण परमेश्वराची भक्ती कोणत्या उद्देशाने करतो? ज्यांना कोणते संकट नाहीये, विघ्न नाहीये, ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे काही संकट नाही आलेले, त्यांना कोणते विघ्न नाहीये, तरी पण ते
साधना करत आहेत तर ते परमात्म्याच्या आवडीने. त्यांना हे पण नाही माहिती की आपण भक्ती कशासाठी करत आहोत, भगवानाला कशासाठी पूजत आहोत, परंतु ते मागचे संस्कार इतके प्रबळ आहेत की ते कोणत्या ना कोणत्या भक्तीशिवाय राहू शकत नाहीत. ज्यांच्यावर संकटे आहेत ते संकट निवारणासाठीच परमात्म्याची भक्ती करतात. आणि भक्ती का करतात? कारण आपल्यावर संकट येऊ नयेत. आणि ज्यांच्यावर आत्ता कोणतंही संकट नाही आहे तर ते पण भगवानाकडे हाच आशीर्वाद मागतात की आमच्या जीवनात अजून कोणतंही संकट नको येऊ दे, आम्ही सुखी राहू दे. परंतु ज्या भगवानाची आपण भक्ती करत आहोत ते आपल्या प्रारब्धात कोणते परिवर्तन नाही करू शकत. आणि प्रारब्धात परिवर्तन झाल्याशिवाय आपण सुखी नाही होऊ शकत. जसे कर्म केले आहे तसेच भोगायला लागेल तर सुखी कसे होणार? कोणाच्या प्रारब्धात म्हणजे नशिबात लिहिले आहे बाबा जीव जाणार आहे, मृत्यू होणार आहे या वयात, तर होणारच. सांगा मग काय फायदा या भक्तीचा? किंवा अजून कोणतं संकट येणार आहे तर ते पण येणारच. तर भक्ती कशासाठी करत आहात? भक्ती यासाठी करत आहात, आपण हे उद्देश घेऊन चालत आहात की आपण सुखी राहू, आपल्यावर कोणते दुःख नको येऊ दे. आणि मग म्हणून आपण भक्ती करतो. दुःख पण जसंच्या तसं येतं. आणि आपल्याकडे पर्याय नसल्याने आपण हा विचार करतो त्यांच्याबरोबर पण अशी घटना घडली होती, त्यांच्याबरोबर देखील असं घडलं होतं, मग आपण समाधान मानतो. या दुःखांना सुखात स्वतः बदलण्याचा प्रयत्न करतो. जसे कोण्या व्यक्तीचे 3 पुत्र होते आणि त्यातल्या एकाचा मृत्यू झाला. आता खूप दुःखात होता, संपूर्ण परिवार रडत होता. त्यांना सांत्वना देण्यासाठी सगळे जवळपासचे नातेवाईक, कुळातले लोक येतात. तर त्यातली एक व्यक्ती अशी तिथे पोहोचली की ज्याला एकच मुलगा होता आणि त्याचाच मृत्यू झाला होता. तर सगळ्यांनी हे म्हटले की बघा, या बिचाऱ्याचा एकच पुत्र होता, त्याचाच मृत्यू झाला, तरी पण हा जगत आहे. तर त्याच्या 3 मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला, त्याने सुटकेचा श्वास घेतला आणि खुश झाला, भार हलका झाला. कोणत्या कारणाने? की बरं झालं हे भगवान, माझे 2 तर वाचले, एकच तर मेलाय, पण याचा बिचाराचा तर एकच होता, तोच मेला. यालाच हलका भार मानला. आता तुलनात्मक पद्धतीने की याच्यापेक्षा तर मी सुखी आहे, असेच तुम्ही या खोट्या सुखाला सुख मानत आहात. तर पुण्यात्म्यांनो, इथे कोणता पर्याय नाहीये, एक पर्याय आहे. समर्थ का शरणा गहो रंग होरी हो, कदे न हो एकाज राम रंग होरी हो. होरी म्हणजे खुशी. जशी होळी खेळतात, होळीत आनंद मानतात. म्हणतात इथे जर तुम्हाला आनंद साजरा करायचा असेल तर समर्थ का शरणाग हो और राम रंग होळी हो. मग आपल्या रामाच्या रंगाची होळी असेल. या बकवास रंगांनी आपण होळी नाही खेळू शकत. आपण रामाच्या रंगात रंगून जाऊ आणि मग बघा. और कदे न हो एकाज राम रंग होरी हो. आपले कधी नुकसान नाही होणार. आपल्यावर काही पण अशी कोणती आपत्ती नाही येणार. कोणत्याही प्रकारचा जो तुमचा बिघाड नाही होणार, कोणते नुकसान नाही होऊ शकणार. कारण समर्थांना शरण जा. आता समर्थ कोण आहे? समर्थ कोण आहेत? आजपर्यंत आपल्याला श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी यांना सर्वेश्वर आणि महेश्वर सांगितले गेले. आणि जसे की या निम हकीम गुरूंनी आपल्याला ज्ञान दिले, आपले पूर्वज पूर्णपणे आश्रित झाले. श्री भगवान श्री विष्णू आणि श्री शिव भगवानाची साधना करू लागले. आणि ब्रह्माजींची साधना नाही केली जात, कारण ब्रह्माजींना शाप मिळालाय त्यांच्या आईकडून की तुझी पूजा जगात होणार नाही.
आता या दोन्ही भगवानांना आपण सर्वेश्वर मानून भक्ती करत होतो आणि यामुळे आपले कोणतेही संकट निवारण नाही झाले. जे दुःख येणार होते ते येतच गेले. तर हे समर्थ नाहीयेत. समर्थ तो असतो जो अविनाशी आहे आणि सर्व ब्रह्मांडांचा रचनाकार आहे, सर्वेश्वर आहे. सर्वेश्वर म्हणजे सगळ्यांचा मालक. आता सगळ्यांचा मालक कोण आहे? आता इथं थोडंसं तुम्हाला डिफाईन करतो, समजवायला पाहिजे. कारण पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची भक्ती करणं कोणती मोठी गोष्ट नाही आणि मोक्ष प्राप्त करणं कोणती मोठी गोष्ट नाही. जर हे म्हणणं लक्षात येईल तर जसं आपण आपल्या पोटासाठी किती कठीणातले कठीण परिश्रम करतो, शेतकऱ्याला माहिती आहे त्याच्या प्रोसिजरची, त्याच्या प्रोफेशनची, आणि ते तो पूर्णपणे करतो, तन मन धनाने करतो, कठीणातले कठीण परिश्रम करून त्याला सफल करण्याचा प्रयत्न करतो, कारण ते त्याला पूर्ण परिचित आहे. जसे हा डिसेंबर जानेवारीचा महिना असेल आणि थंड हवा वाहत आहे आणि शेतकऱ्याचा शेतात कालव्याच्या पाण्यासाठी नंबर येतो. कालव्याच्या पाण्याची वेळ डिव्हाइड असते की या वेळेपासून या वेळेपर्यंत या व्यक्तीचा, या वेळेपासून या वेळेपर्यंत त्या शेतकऱ्याचा. तर त्यावेळी 12 वाजता 1 वाजता ज्या शेतकऱ्याचा नंबर येईल रात्री सिंचन करायचे कालव्यातून, तर आपण आपापल्या बंगल्यात, आपापल्या घरात दरवाजे बंद करून आणि हीटर लावून झोपलेले असतो किंवा AC चालू असतो किंवा जाड रजई घेऊन झोपलेले असतो. आणि शेतकरी पोहोचतो त्यावेळी रात्री 12 वाजता थंड हवा चालू असते कुठे शेतात, आणि सिंचनासाठी पाणी जेव्हा दुसऱ्या शेतकऱ्याकडून थांबवायचे असेल, बंद करायचे असेल, तेव्हा बूट चप्पल काढून आणि गुडघ्याच्या वर धोतर किंवा पायजमा करून पाण्यात प्रवेश करतो, पाण्यात, आणि मेहनत करून फावड्याने तो पाणी थांबवतो आणि आपल्या शेतात चालू करतो. तो पर्वा नाही करत की कोणता काटा बोचेल, तो पर्वा नाही करत की कोणता साप चावेल, तो पर्वा नाही करत की तुला न्यूमोनिया होईल. त्याला केवळ आपले उद्दिष्ट दिसते की जर आज मी हे काम नाही केले, या पाण्याचे सिंचन नाही केले, तर माझी मुले भुकेने मरतील, मी निर्धन होईन, मागत फिरावे लागेल. तर तो समजदार आहे, तो आपल्या कामाशी पूर्ण परिचित आहे. यासाठी तो कोणती पर्वा नाही करत आणि ते काम करूनच मग श्वास घेतो. तर पुण्यात्म्यांनो, ज्यावेळी तुम्हाला या मनुष्य जीवनाच्या उद्देशाची माहिती होईल, तुम्ही पण मनुष्यच आहात, मग तुम्ही अशा प्रकारे काम कराल. तुम्ही कोणाची पर्वा नाही करणार, सत्संग ऐकायला याल, भक्ती पण कराल आणि परमात्म्याला भेटाल. कारण ही प्रोसिजर आहे, हाच एक मार्ग आहे त्या परमेश्वराला मिळवण्याचा. कोणता मार्ग आहे? की सगळ्यात पहिल्यांदा गुरु हवा. परमात्मा म्हणतात, गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं जय, पूछो वेद पुराण. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? राकेश सुखदेव जगताप. आपण कुठून आलात? पंचवटी, नाशिक, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? बँकेत होम लोन डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 21 सप्टेंबर 2021. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? पारंपरिक जे आपण भक्ती साधना करतो, ब्रह्मा विष्णू महेशची पूजा, त्याच्यामध्ये मी दरवर्षी गणपती, लहानपणापासून गणपतीची पूजा करतो. गणपती घरात बसवणे,
तर सत्यनारायण पूजा घालणे, परत दरवर्षी कुलदेवतेला जाणे. तसेच माझ्यावर महादेवांचा जास्त प्रभाव असल्यामुळे मी 4थीला असतानाच लहानपणी अनुष्ठान केले होते संत जनार्दन स्वामींचे. तर माझे 4 अनुष्ठान झाले होते. तिथं आम्ही 8 दिवस अनुष्ठान करायचो, 8 दिवस मौन धरायचो, 8 दिवस उपवास राहायचे. तर तिथं महादेवाची भक्ती करायचो. दरवर्षी महाकालेश्वरला जायचो. दर महिन्याला मी शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जायचो. म्हणजे माझ्यावर पहिल्यापासून धार्मिक प्रभाव असल्यामुळे दरवर्षी मी महाकालेश्वरला आणि तुळजाभवानीला जाणं होतंच. परत प्रदोष उपवास करणं, एकादशी करणं, महाशिवरात्र करणं, प्रत्येक हप्त्यामधला गुरुवार उपवास करणं साईबाबाचा, असे मी खूप भक्ती साधना करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण बरेचसे देवीदेवतांना पूजन करत होते. वेगवेगळ्या धार्मिक स्थळी, श्रद्धास्थळी आपण जात होतात सदिच्छेने. हे करत असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात कसे काय आलात? आमचे नातेवाईक होते, त्यांचं सलूनचं दुकान आहे. त्यांच्याकडे मी कटिंग करायला जायचो. तेव्हा ते कटिंग करताना मला कायम ज्ञान सांगायचे संत रामपालजी महाराजांचं. पण माझ्यावर ते महादेवांचा इतका प्रभाव होता की त्यांच्याबद्दल चुकीचं बोललं तरी मी ऐकून घेत नव्हतो. मला ते पटतच नव्हतं. पण मी म्हणजे महादेवाची भक्ती करता करता माझे नंतरून मी जॉब सोडला, हॉटेल लाईनमध्ये आलो, हॉटेल टाकलं. आणि नंतर मला इतका लॉस झाला त्याच्यामध्ये का अक्षरशः मी इतका फ्रस्ट्रेशनमध्ये गेलो होतो की वाटत होतं की आता आपण जगणारच नाही. तर त्यावेळेला मला ते भेटले, त्यांनी ज्ञान सांगितलं माझ्या आत्याभावांनीच. आणि त्यानंतरून मग मी ते पुस्तक वाचले, आपले ज्ञानगंगा. पूर्ण पण नव्हते वाचले मी, अर्ध्याच्या पण कमी वाचले. त्यानंतरून मग मी सत्संग बघायला लागलो. सत्संग बघताना मग गुरुजी सांगायचे त्याप्रमाणे भगवद्गीता उघडून बघायचो, शिवमहापुराण उघडून बघायचो. मग मला ते सगळं पटलं की हे चुकीचं आहे. जे ब्रह्मा विष्णू महेशची आपण जी भक्ती करतो आहे ते आपले कर्म काटू शकत नाही. आणि मग त्यानंतर मग मी निर्णय घेतला की मला एकदा आमचे ते आत्तेभाऊ बोलले की तू आता काय करणार आहे, घेतो का नाही, तू काय विचार तुझं अजून पुढे. तर मी त्यावेळेस 11 गुरुवारचं व्रत करत होतो शिर्डीच्या साईबाबांचं. त्यांना म्हटलं मी इतकं झालं का मग मी निर्णय घेतो करायचा. मी ते पण करून बघितलं तरी पण मला काही त्याचा उपयोग झाला नाही. नंतर मग मी निर्णय घेतला की आता काय म्हणता नाही का, शेवटचा एक आपण उपाय म्हणून दीक्षा घेऊन बघू. तर मग मी दीक्षा घेतली आणि घेतल्या मला इतका फरक पडला की अक्षरशः माझ्या मनातले जे विचार होते ते सुद्धा निघून गेले. आणि म्हणजे मी अक्षरशः आत्महत्या करणार होतो, पण माझ्या मनात मी दीक्षा घेतल्यानंतरून माझ्या मनात विचारच येत नव्हते कसलेच काही. इतकं शांत मन झालं माझं की मला असं वाटत होतं मी दुसऱ्याच जगात आलो आहे आता. आणि मग तशी मी भक्ती साधना करायला लागलो, मंत्रजाप करायला लागलो. तसं माझं मन शांत होत गेलं. माझ्या परिवारातसुद्धा खूप कलह होता. दीक्षा घेतल्यानंतर सगळं शांत झालं आणि आता सगळं सुरळीत चालू आहे. म्हणजे मला इतका लाभ आलेला आहे की मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. माझं घर मी हप्ते बाहून झाले होते, त्याला सील लागणार होतं. पण मी दीक्षा घेतल्या 1 महिन्याच्या आतमध्ये मला कस्टमर लागलं आणि स्वतः बँकेने ऑफर दिली. 12 लाख लोन बाकी असताना बँक बोलली की तुला 7 लाखात सेटलमेंट करून देतो. आता माझ्याकडे 7 लाख रुपये पण नव्हते. तर मला एक मित्रांनी मला 7 लाखाची मदत केली. काही माझ्याकडून एक चेक न घेता तिने मला 7 लाख रुपये दिले. मी सेटलमेंट केली, मला गिराईक लागलं आणि माझा म्हणजे जो लॉस होतो लॉस पण भरून निघाला. माझ्यावरचं निम्म्याच्यावर कर्ज कमी झालं आणि आज एकदम सुरळीत चालू आहे. आणि मी तर माझ्या भक्तांचं सुद्धा मी धन्यवाद करतो ज्यांनी मला हा मार्ग दाखवला आणि मी आज खूप सुखी आहे. सर, जसं तुम्ही सांगत होतात की जी पूर्वीची आपण पारंपरिक भक्ती साधना करत होतात त्या भक्तीमुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही, परंतु संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्यावर जे काही कष्ट होतं, जे दुःख होतं ते दूर झालं. परंतु मला असं विचारायचं आहे की हे सर्व लाभ केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळेच झाले हे आपण कसं सांगू शकाल? मी जी पहिली भक्ती साधना करत होतो त्यातनं मला लाभ तर काहीच मिळतच नव्हता. पण एक कसं आपण शिर्डीला गेलो तर मग एक मन शांती वाटायची, झालं आपण देवाला जाऊन आलो, एक पॉझिटिव्हनेस यायचा. पण जेव्हा मी लॉसमध्ये गेलो त्यानंतरून मी माझे म्हणजे मित्र पण बघितले, सर्व जवळचे सगळे बघितले. जेव्हा आपलं वाईट वेळ येते तेव्हा आपल्याला कोणीच येत नाही. आणि मी जी भक्ती साधना करत होतो मी खूप साऱ्या बाबांकडे सुद्धा गेलो. त्यांनी मला ही शांती कर, ती शांती कर असे सल्ले पण दिले. मी ते सुद्धा केलं. पुष्कराचा खडा घाल ते पण मी केलं. पण मी ते करून मला काहीच फरक नव्हता पडत. मी जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतरून मला जे लाभ झाले, माझं सगळ्यात पहिले तर मला मोक्षाचा मार्ग भेटला. मला जे कायम लहानपणापासून विचार पडायचं की आपण इथं पृथ्वीवर आलो आहे, ते जर इतकं चांगलं सुंदर आहे, निसर्ग आहे, सर्व काही चांगलं आहे, तर मग आपण मरतो काय?
मग आपण मेल्यावर जातो कुठे हा मला काय माझ्या मनात प्रश्न पडायचा. पण जेव्हा मी संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले आणि त्यांचं पुस्तक वाचलं ज्ञानगंगा, तेव्हा मला समजलं की हे आपण तर सतलोकातनं आलेलो आहे आणि आपण इथे जाळ्यामध्ये कसं अडकलो आहे हे सगळं मला समजलं. आणि मला हा सर्वात मोठा लाभ झाला की माझ्या मनातलं तो प्रश्नाचं मला उत्तर भेटलं आणि मला मोक्षाचा मार्ग भेटला. त्यानंतरून सुद्धा माझे तर कर्जावर तर माझे झालेच, माझे मन पण शांती झाली आहे. आणि एक वेळेस माझी मुलगी आणि मी सत्संग बघत होतो, माझ्या मुलीनेसुद्धा नामदीक्षा घेतलेली संत रामपालजी महाराज नामशे तिने पण घेतली. तिचं वय फक्त 5च वर्ष आहे. ती सुद्धा एकदम शांत झालेली आहे. आणि आम्ही सत्संग बघत असताना ती मला बोलली की मला गुरुजींना भेटायचं आहे. त्या दिवशी सकाळी आम्ही सत्संग बघत होतो आणि त्यावेळेला ती बोलली की मला गुरुजींना भेटायचं आहे. आणि लगेच दुपारीच आदेश आला संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामधून की तुम्हाला आज आश्रमामध्ये उद्याच्या दिवशी तुम्हाला बोलवलेले सर्वांना दर्शनासाठी. मला तो एक चमत्कारच लागला की आज अशी बोलली आणि आपल्याला लगेच तिकडं आश्रमात बोलवलेलं आहे. म्हणजे असे खूप सारे अनुभव आलेत मला आणि येतात अजूनसुद्धा. सर, तुम्ही आता जसा उल्लेख केला की आपण एक बँकेमध्ये गृहकर्ज खात्यात कार्यरत आहात, याचा अर्थ आपण सुशिक्षित आहात. आज सुशिक्षित समाज जो आहे हा अध्यात्माकडे जास्त काही वळत नाही, या उलट तो विज्ञानाकडे जास्त लक्ष देतो, केंद्रित करतो आणि या गोष्टीकडे त्यांचा विश्वास नाही. परंतु तुम्ही संत रामपालजी महाराज आणि अध्यात्म यांच्याकडे असा विश्वास कसा काय ठेवू शकाल? सर, माझं BSc B.Ed शिक्षण झालेलं आहे. मी वेल एज्युकेटेड आहे आणि मी सर्व गोष्टी बघतो, मी वाचतो. आणि याच्यातनं मी जे पुस्तक जेव्हा वाचलं ज्ञानगंगा आणि सत्संग ऐकले तर मी ते टॅली करून बघितलं की गुरुजी जे सांगतायत, संत रामपालजी महाराज जे सांगतायत, या गीतेमध्ये या अध्यायात हे दिलेलं आहे, शिवपुराणमध्ये हे दिलेलं आहे, मी ते उघडून बघितलं. मग याच्यामध्ये तर सर्व आपल्या वेद पुराणामधूनच ते सांगताय, पण आपल्याला हे समजलंच नाही. आपण तर नुसतं वाचायचं म्हणून, पारायण करायचं म्हणून करत आलो आहे, पण त्याचा आपण अर्थ समजूनच घेतला नाही. तर तो आपण अर्थ आज जे एज्युकेटेड समाज आहे त्यांनी तो समजून घेतला पाहिजे. आणि गुरुजी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतरून जे जुनेतले जुने व्यसनं आहेत लोकांचे, जास्त तरुण पिढी व्यसनाकडं चाललेली, कोणी दारू पितं, कोणी सिगरेट पितं, कोणी काय काय करतं आहे, त्याच्यामुळं सगळं तरुण पिढी उद्ध्वस्त होत चालली. पण ज्यावेळेस तुम्ही संत रामपालजी महाराजांची जी नामदीक्षा घेता तेव्हा तुमच्या मनामध्ये वाईट विचारसुद्धा येते नाही, तुमचं व्यसनसुद्धा दूर होतं आणि तुमच्या घरामध्ये एकदम सुखशांतीचा एक वास तयार होतो. सर, तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे अद्वितीय आहे आणि त्यामुळे माणूस हा व्यसनमुक्त होतो. परंतु मला असं विचारायचं आहे की आज समाज आधुनिक युगाकडे वळालेला आहे आणि केवळ संत रामपालजी महाराज जी सद्भक्ती देतात त्यामुळेच एखाद्या माणसाचं किंवा एखाद्या व्यसनी माणसाचं व्यसन दूर होतं, हे आपण कसं सांगू शकाल? नामदीक्षा घेतल्यानंतरून माणसाचं मन तर पहिले शांत होतं. शांत झाल्यानंतरून त्याच्या मनात जी काय असतात, विचार असतात, त्याला काही टेन्शन असतात, त्यामुळे तो व्यसनाधीन होतो. आणि तो व्यसनाधीन झाल्यामुळे तो त्याच्यातनं बाहेर पडू इच्छित नाही, त्याला त्या गोष्टीतच गोडवा वाटतो. पण ज्यावेळेस तो संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतो, त्याचं मन शांत होतं, तो विचार करायला लागतो, तो पुस्तकं वाचायला, सत्संग ऐकायला लागतो आणि त्यांचे नियम तो म्हणजे आपोआपच फॉलो करायला लागतो. त्याचं मन त्या साईडला जातच नाही ज्या साईडला वाईट विचार असतात. म्हणजे संत रामपालजी महाराज दीक्षा घेतलेले असे लोक बघत आहेत का त्यांना खाली पैशांनी पडलेली बॅग जरी भेटली तरी ते उचलणार नाही. म्हणजे इतके त्यांचे विचार, चोरी झालं, वाईट काही विचार झालं, व्यसन झालं, त्या गोष्टी करते बघणार पण नाही. म्हणजे इतका चांगला समाज घडवायचं काम आज संत रामपालजी महाराज करतायत. याचा असा अर्थ होतो की आज तुम्ही आजच्या घडीला कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही, केवळ तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात आहे म्हणून? हो, मी कसल्या प्रकारचं व्यसन करत नाही. संत रामपालजी महाराजांच्या ज्या सानिध्यात आल्यापासून माझ्या मनात कधी विचार पण आला नाही व्यसनाचा. कारण मी कर्जामुळे खूप त्या साईडला चाललोच होतो. म्हणजे मला माझ्या मनात विचार यायला लागले होते की आता आपण या गोष्टी करून बघू. पण त्यानंतरून जर मी नामदीक्षा घेतल्यानंतर मला मन इतकं शांत झालं की मला त्या गोष्टीचा आता मनात विचारसुद्धा येत नाही. आणि तुम्ही पण नामदीक्षा घेतल्यानंतर तुमच्या मनातसुद्धा हाचा काही विचार येणार नाही. सर, जसं तुम्ही आता सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर माणूस व्यसनमुक्त होतो, तर मला असं विचारायचं आहे की आपल्याला पण यापूर्वी काही व्यसनं होती का? तसं मला तर व्यसन नव्हते काही, पण ज्यावेळेस मी हॉटेल लाईनमध्ये आलो त्यानंतर मी एक सिगरेट प्यायला लागलो होतो. पण त्यानंतर मी जेव्हा माझ्या हॉटेलमध्ये खूप लॉस झाला तर मी दिवसाला एक 2 पाकिट सिगरेट पित होतो. म्हणजे मला त्याच्याशी होतच नव्हतं. मी चेन स्मोकरसारखा होत चाललो होतो. आणि मला माझे मित्र पण बोलायचे की तू सिगरेट सोडून दे, पण मी काय त्यांचं ऐकत नव्हतो. आणि त्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता मी याच्यातनं काय बाहेर निघू शकत नाही. माझे मित्र पण मला बोलले की तुझ्याकडनं आता काही सुटणार नाही. पण ज्यावेळेस मी नामदीक्षा घेतली तर मला माझ्या मनात विचार पण आला नाही. आणि आज पण कोणी सिगरेट पिताना दिसलं तर ते धुराने सुद्धा मला त्रास होतो. म्हणजे इतका माझ्यामध्ये फरक पडलेला आहे.
सर, तुम्ही जसं सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे, त्यांच्या गुरुदीक्षेमुळे आज आपण व्यसनमुक्त झाला आहात. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांची जी सद्भक्ती आहे ती केल्यामुळे आपल्यावर जो कर्जाचा डोंगर होता तो सुद्धा आज बऱ्या प्रमाणात कमी झालेला आहे. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले मित्रपरिवार आहेत, कुटुंब आहेत, त्याचप्रमाणे आपले नातलग आहे, आप्तेष्ट आहे, या सर्वांना काय संबोधन कराल? मला सर्वांना एकच म्हणणे, संत रामपालजी महाराजांच्या शरणात तुम्ही या. संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्या. तुमचं सर्वात पहिलं तर झालं तर मोक्षाचा मार्ग आहे. जे आपण सतलोकातनं आलेलो आहे आणि आपण ज्या या काळाच्या जाळामध्ये अडकलेलो आहे, इथून आपल्याला जर बाहेर निघायचं असेल तर याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि गीतेत पण सांगितलेलं आहे, सत्वरी संतांकडे जाऊनच आपल्याला त्यांच्याकडून नामदीक्षा घेऊनच आपण मोक्षाचा मार्ग मिळवू शकतो. आणि ते आत्ताच्या घडीवर, आत्ताच्या जगामध्ये फक्त तत्वदर्शी संत रामपालजी महाराजच जे आहेत त्यांच्याकडून नामदीक्षा घेऊन तुम्ही मोक्षाच्या मार्गाकडे जाऊ शकता आणि तुमचं जीवन सुखी करू शकतात. सर, तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला तत्वदर्शी संत आहेत आणि त्यांच्याकडनं नाम उपदेश किंवा गुरुमंत्र घेतल्यामुळेच माणसाचा मोक्ष होऊ शकतो का? जे ब्रह्मा विष्णू महेश यांचे मंत्र आहे ते फक्त ते संतांकडनंच, आपल्याला संत रामपालजी महाराजांकडनंच मिळू शकतात. आणि त्या मंत्राद्वारे पूजा करूनच आपण त्यांचा लाभ मिळवू शकतो. आणि ते आपल्याला 3 टप्प्यामध्ये ते नामदीक्षा देतात. पहिलं प्रथम नाम असतं, दुसरं सतनाम असतं आणि तिसरं सारनाम असतं. आणि हे 3 नाम झाल्यानंतरच आपण मोक्षाच्या मार्गाकडं जातो. आणि आपण जी भक्ती करतो, समजा महादेवाची भक्ती करतो तर आपण ओम नमः शिवाय बोलतो, पण ओम नमः शिवाय हा महादेवाचा मंत्रच नाही आहे. महादेवाचा जो मंत्र आहे, जो शंकराचा जो मंत्र आहे तो मंत्रच दुसरा आहे. पण आपण तो मंत्र जाप केल्यावरच आपल्याला त्याचा लाभ होईल, पण आपण तो मंत्र चुकीचा म्हणतोय, त्याच्यामुळे आपल्याला लाभ होत नाही आहे. मग तुम्ही जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेता तेव्हा ते तुम्हाला जे मंत्र आहेत बरोबर, विष्णूचा मंत्र आहे, ब्रह्माचा मंत्र आहे, गणपतीचा मंत्र आहे, दुर्गा मातेचा मंत्र आहे, जे बरोबर मंत्र ते आपल्याला देता आणि आपण त्याची जेव्हा भक्ती करतो तेव्हा आपल्याला लाभ होतो. सर, तुम्ही आता सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे खऱ्या अर्थाने ब्रह्मा विष्णू महेश गणेश दुर्गाजी यांचे मंत्र देतात, यांची भक्ती पूजा विधी काय आहेत ते समाजाला सांगतात. आणि त्या अनुसार आपण जर त्या मार्गावर चाललो, ती भक्तिविधी केली तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी प्राप्त होतात, सुख मिळतं, समृद्धी मिळते आणि एक सुखी समृद्ध आयुष्य आपण जगू शकाल. तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवून आज भाविक समाज जो TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, त्याला जर असं वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्या TV सत्संग चालू असताना खाली एक पट्टी येते, त्याच्यावर एक नंबर असतो. तो नंबर आपण डायल केल्यानंतर आपल्याला आपला जो एरिया आहे त्याच्यातला नामदान जे केंद्र आहे तिथला आपल्याला ॲड्रेस देतात, तिथं जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकतो. आपल्या इथं 500पेक्षा जास्त नामदान केंद्र सध्या आपल्याकडे कार्यरत आहेत. त्यावर जाऊन आपण आपली नामदीक्षा घेऊ शकतो. सर, आता तुम्ही असा उल्लेख केला आहे की आज भारतामध्ये किंबहुना जगामध्ये 500च्या वरती संत रामपालजी महाराजांची नामदान केंद्र उपलब्ध आहेत आणि तेथे जाऊन साधक किंवा भाविक गुरुदीक्षा घेऊ शकतो. तर मला असं विचारायचं आहे की या गुरुदीक्षासाठी त्या साधकाला किंवा त्या भाविकाला किती पैसे मोजावे लागतात? नाही सर, पैसे काहीच लागत नाही. आपल्याला नामदीक्षा तिथं मोफत मिळते. त्यानंतरून आपल्याला तिथे एक आपलं मंत्राचं कार्ड भेटतं, 3 वेळाची जी आरती असते त्याचं आपलं पुस्तक मिळतं. हे सगळं मोफत भेटतं, याच्यासाठी आपल्याला काही शुल्क ते द्यावं लागत नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952
या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.